एव्हरीवन, मी काजल तुमचं स्वागत करते आमच्या ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षामध्ये। तर मित्रांनो, आपण बीएड सीईटीच्या प्रिपरेशनसाठी एक कंप्लीट लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे। आजचा आपला 27वा लेक्चर आहे आणि आजच्या टॉपिकचं नाव आहे राज्यशास्त्र व नागरिकशास्त्र, म्हणजेच की पॉलिटिक्स अँड सिव्हिक्स या युनिट मधील तिसरा चॅप्टर, ज्याचं नाव आहे मूलभूत कर्तव्य आणि अधिकार। तर मित्रांनो, जे विद्यार्थी बीएड सीईटीची प्रिपरेशन करत आहात आणि राज्यशास्त्र व नागरिकशास्त्र या युनिटचा अभ्यास करत आहात, त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरणार आहे। कारण की आजच्या लेक्चरमध्ये आपण अशा प्रकारचे मुद्दे डिस्कस करणार आहोत जे बीएड सीईटीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, बीएड सीईटी परीक्षेची कमी वेळात परिपूर्ण तयारी करण्यासाठी आम्ही एक कंप्लीट कोर्स लॉन्च करतोय। या कंप्लीट कोर्समध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलेबस नोट्स प्लस 2000 प्रॅक्टिस एमसीक्यूज, 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज। मित्रांनो, व्हिडिओ लेक्चरमध्ये प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक हा स्टेप बाय स्टेप पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला कोणताही एक्झाम्पल समजण्यास सोपं जाईल। फुल सिलेबस नोट्समध्ये प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक हायलाइट केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला ज्या पण टॉपिकचा अभ्यास करायचा तुम्ही डायरेक्टली त्या टॉपिकचा अभ्यास करू शकता। मित्रांनो, हे 2000 प्रॅक्टिस एमसीक्यूज तुम्हाला अशा पद्धतीने देण्यात येणार आहे जे बीएड सीईटीच्या परीक्षेमध्ये बऱ्याचदा विचारलेले आहे। यामुळे तुमची भरपूर प्रॅक्टिस होणार आहे, भरपूर सराव होणार आहे आणि सरावासाठी तुम्हाला 10 टेस्ट सिरीज सुद्धा देण्यात आलेले आहे, जे बीएड सीईटी परीक्षेसाठी फार फायदेशीर ठरणार आहे। तर मित्रांनो, हा कंप्लीट कोर्स जॉइन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट करू शकता आणि याची फीस आहे ती फक्त 499 रुपये। मित्रांनो, एवढ्या कमी अमाउंट मध्ये तुम्हाला एवढ्या साऱ्या गोष्टी कोणत्याच कोर्स मध्ये मिळणार नाही, त्यामुळे लवकरात लवकर हा कोर्स जॉइन करा आणि तुमच्या अभ्यासाला सुरुवात करा। मित्रांनो, तुम्ही जर या कोर्सला पूर्णपणे फॉलो केलं, या कोर्सनुसार पूर्णपणे अभ्यास केला, तर परीक्षेत 100% तुम्ही पास व्हाल। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण राज्यशास्त्र व नागरिकशास्त्र म्हणजेच की पॉलिटिक्स अँड सिव्हिक्स या युनिट मधील तिसरा चॅप्टर बघणार आहोत, ज्याचं नाव आहे मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये। या चॅप्टर मध्ये असणारे जे पण महत्त्वाचे मुद्दे आहेत, तर त्या सर्व मुद्द्यांना आपण व्यवस्थितपणे डिस्कस करणार आहोत, त्यामुळे आजचा हा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर या ठिकाणी बघा, पहिला मुद्दा दिलेला आहे मूलभूत अधिकार। तर मूलभूत अधिकार म्हणजे काय की प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या अधिकारांना मूलभूत अधिकार असे म्हणतात। राज्यघटनेच्या 3ऱ्या भागात कलम 12 ते 35 पर्यंत नागरिकांचे मूलभूत अधिकार समाविष्ट केले गेले आहेत। घटनेनुसार मूलभूत अधिकारांची संख्या ही 7 होती आणि ही 7 संख्या कशा प्रकारे आहे हे आपल्याला खालील प्रमाणे दिलेले आहे। आता या ठिकाणी बघा, जे पण 7 मूलभूत अधिकार आहे तर ते खाली आपल्याला व्यवस्थितपणे स्टेप बाय स्टेप दिलेले आहे। तर हे 7ही मूलभूत अधिकारांचा अभ्यास आपण व्यवस्थितपणे करूया। तर सर्वात पहिले आहे समतेचा अधिकार, जे कलम 14 ते 18च्या दरम्यान आहे। तर समतेचा अधिकार यामधील 14वी कलम आहे कायदा समोर समानता, सर्वांना कायद्याचे समान संरक्षण असा याचा अर्थ होतो। पण काही विशिष्ट कारणामुळे सरकार निरनिराळ्या वर्गासाठी निरनिराळे कायदे करू शकतो। बघा, आता ही झाली कलम 14। आता आपण बघूया कलम 15वी। तर कलम 15वी आहे भेदभाव नसावा, आणि यामध्ये कशाचा भेदभाव नसावा सांगितलेला आहे की धर्म, वर्ष, लिंग, जन्मस्थान या आधारावर कोणताही भेदभाव केला जाणार नाही। सार्वजनिक स्थाने सर्वांसाठी खुली राहतील असा याचा अर्थ आहे, पण सरकार मात्र न्यायोचित भेदभाव करू शकते। त्यानंतरची कलम आहे 16वी, आणि 16वी कलम आहे समान संधी। आता समान संधी या कलमेमध्ये कशाचा समावेश केलेला आहे व्यवस्थितपणे लक्ष द्या की प्रत्येक नागरिकाला सरकारी नोकरी करण्याचा, पात्रतेनुसार पद ग्रहण करण्याचा समान अधिकार आहे। पण संसदेत कायदा करून मागासलेल्या जाती जमातीसाठी राखीव जागा ठेवता येतात आणि याविषयी पात्रता काही वेळेस ठरवता येतात, किंवा एखाद्या धार्मिक किंवा सांप्रदायिक संस्थेचे पद त्याच व्यक्तीला देण्यासंबंधी नियम करता येतो। आता ही झाली कलम 16। त्यानंतर आहे कलम 17वी। तर कलम 17वी मध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होता व्यवस्थितपणे लक्ष द्या। अस्पृश्यता निवारण। अस्पृश्यता निवारण म्हणजे काय की अस्पृश्यता पाळणे हा फौजदारी गुन्हा ठरवला गेला आहे आणि त्याला कायद्यानुसार शिक्षा देण्याची व्यवस्था केली गेली आहे। आता ही झाली कलम 17। कलम 18वी आहे पदव्यांची समाप्ती। आता पदव्यांची समाप्ती म्हणजे काय की समाजात भेदभाव निर्माण करणाऱ्या व्यक्तींना विशेष अधिकार देणाऱ्या पदव्या दिल्या जाणार नाहीत। परराष्ट्रांनी दिलेल्या पदव्या सुद्धा नागरिकांना सरकारच्या संमतीशिवाय स्वीकारता येत नाहीत, पण शैक्षणिक, सामाजिक आणि सैन्यातील विशेष कामगिरीसाठी सरकार पदव्या देऊ शकतात। तर अशा प्रकारे आपण काय केलं की 14 ते 18 पर्यंत सर्व कलम व्यवस्थितपणे बघितली। आताच आपण बघितला की समतेचा अधिकार कशा प्रकारे आहे, आणि आता आपण बघू की स्वातंत्र्याचा अधिकार हे काय आहे। तर मित्रांनो, स्वातंत्र्याचा अधिकार हे कलम 19 ते 22 या दरम्यान आहे। पहिले यामध्ये दिलंय भाषण आणि विचार स्वातंत्र्य,
भाषण आणि विचार स्वातंत्र्य, शांततापूर्वक व शस्त्राशिवाय सभा भरविण्याचे स्वातंत्र्य, संस्था आणि संघ स्थापन करण्याचा अधिकार, भारतात कोठेही संचार व स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य, भारतात कोठेही कोणताही व्यवसाय व व्यापार करण्याचे स्वातंत्र्य आणि संपत्ती प्राप्त करण्याचा अधिकार, या कलममध्ये या सर्व गोष्टींचा समावेश होतो. आणि यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा दिलाय की राज्यघटनेने नागरिकांना विविध प्रकारचे स्वातंत्र्य प्रदान केले असले तरी सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आवश्यक ती बंधने घालण्याचा अधिकार देखील सरकारला आहे. लक्षात ठेवा, हे सर्व मुद्दे जर तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवले तर याविषयी परीक्षेत येणारा कोणताही प्रश्न तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. पूर्णपणे आपल्याला 7 मूलभूत अधिकार बघायचे आहे आणि त्यापैकी तिसरा मूलभूत अधिकार आहे की शोषणाविरुद्धचा अधिकार आणि हे कलम 23 ते 24 त्या दरम्यान आहे. यामध्ये तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा दिलाय की भारतामध्ये मानवाच्या क्रय विक्रयास, कोणालाही गुलाम बनविण्यास, कोणाकडूनही जबरदस्तीने काम करून घेण्यास पूर्णपणे बंदी घातलेली आहे. कोणताही व्यक्ती कोणत्याही व्यक्तीचा गुलाम बनून राहू शकत नाही. आणि त्यापुढील मुद्दा दिलाय की 14 वर्षाच्या आतील मुलामुलींना खाणी किंवा धोक्याच्या ठिकाणी बंदी आहे, पण सार्वजनिक हिताच्या दृष्टीने सरकार लोकांकडून सक्तीचे काम करून घेऊ शकते. इथपर्यंत आपण 3 मूलभूत अधिकार बघितलेले आहेत. राहिलेले जे 4 मूलभूत अधिकार आहेत तर त्यांना कशा प्रकारे स्पष्ट केलेलं आहे, त्यांचं कशा प्रकारे पूर्णपणे स्पष्टीकरण दिलेलं आहे, तर या सर्व गोष्टी आपण व्यवस्थितपणे शिकूया. पुढचा आणि महत्त्वाचा मूलभूत अधिकार आहे धर्म व स्वातंत्र्याचा अधिकार, जे कलम 25 ते 28 या दरम्यान आहे. तर मित्रांनो, धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. हे आपण अगोदरच्या लेक्चरमध्येच पूर्णपणे डिस्कस केलेलं आहे. प्रत्येक नागरिकाला कोणताही धर्म स्वीकारण्याचा, आचरण्याचा, प्रचार प्रसार करण्याचा हक्क आहे. शिक्षण संस्थांतून धार्मिक शिक्षण देण्यावर बंदी आहे. जर एखाद्या संस्थेतून असे शिक्षण देण्यात येत असेल तरी ते सक्तीचे करता येत नाही. त्यापुढील मूलभूत अधिकार आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार, जे कलम 29 व 30 च्या दरम्यान आहे. तर मित्रांनो, कोणत्याही समुदायाला स्वतःची भाषा, लिपी आणि संस्कृती जोपासण्याचा अधिकार आहे. कोणत्याही संस्थेत धर्म, जात, वंश आणि भाषा या आधारावर प्रवेश नाकारता येत नाही. आणि या व्यतिरिक्त पुढचा मूलभूत अधिकार आहे संपत्तीचा अधिकार. मित्रांनो, कालच्याच लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं मूलभूत अधिकार हे पूर्णपणे 7 होते, परंतु त्यामधील जो संपत्तीचा अधिकार होता तर तो त्यामधून रद्द करण्यात आला होता आणि म्हणूनच आता मूलभूत अधिकारांची संख्या ही 6 आहे. तर मित्रांनो, हा जो संपत्तीचा अधिकार होता यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होता व्यवस्थितपणे लक्ष द्या की 44व्या घटना दुरुस्तीनुसार 1978 हा अधिकार मूलभूत अधिकारांच्या यादीतून काढून टाकण्यात आला आहे. त्या पुढील मूलभूत अधिकार आहे घटनात्मक उपायांचा अधिकार. वरील 5 मूलभूत अधिकार देण्यात आला आहे. त्यानुसार उच्च अथवा सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागता येते. डॉक्टर आंबेडकरांनी या अधिकारांना राज्यघटनेचा आत्मा व हृदय असे म्हटले आहे. लक्षात ठेवा, MCQs मध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मित्रांनो, मूलभूत अधिकारांपैकी जो 7वा मूलभूत अधिकार होता घटनात्मक उपायांचा अधिकार, तर त्यामधील जे 5 मूलभूत अधिकार आहेत तर ते खालीलप्रमाणे व्यवस्थितपणे दिलेले आहे. यामध्ये पहिले आहे बंदी प्रात्यक्षिकरण, ज्याला हेबियस कॉर्पस म्हणतात. परमादेश म्हणजेच की मॅन्डेमस, प्रतिबंध म्हणजे प्रोहिबिशन, अधिकार प्रश्चा म्हणजेच की को वॉरंटो, उत्प्रेक्षण म्हणजेच की सर्शिओरा. तर या ठिकाणी आपण एक एक मुद्दा व्यवस्थितपणे डिस्कस करूया की प्रत्येक मुद्द्यामध्ये कोणती गोष्ट दिलेली आहे. तर पहिले जे आहे बंदी प्रात्यक्षिकरण, तर यामध्ये दिलंय की कोणत्याही व्यक्तीला बेकायदेशीरपणे अटक झाली असेल किंवा अन्यायपूर्वक दंड केला असेल तर ती व्यक्ती स्वतः किंवा तिचे नातलग, मित्रमंडळी अटकेच्या कारणासंबंधीची विचार करण्याची उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाकडे अर्ज करू शकतात. त्यानंतर आहे परमादेश. तर परमादेश यामध्ये आहे की या आज्ञेनुसार कोणत्याही व्यक्तीला अगर संस्थेला तिचे कर्तव्य पालन करण्याची आज्ञा दिली जाते. त्यानंतर आहे प्रतिबंध. प्रतिबंध यामध्ये दिले की एखादा खटला कनिष्ठ न्यायालयात चालू असताना तो खटला चालविण्याचा अधिकार न्यायालयाला नसेल तर वरिष्ठ न्यायालयाकडे त्या खटल्याची सुनावणी तहकूब करण्याबद्दल अर्ज करता येतो. त्यानंतर आहे अधिकार प्रश्चा म्हणजेच की को वॉरंटो. यामध्ये काय दिलंय की एखादे सरकारी किंवा सार्वजनिक पद पात्रता नसतानाही जर कोणी बळकावले असेल तर त्या व्यक्तीचे पद ग्रहण करण्याविषयी विचारणा करण्याचा अधिकार त्याच व्यक्तीला असतो. त्यानंतर आहे उत्प्रेक्षण म्हणजेच की सर्शिओराय. तर याचा अर्थ काय होतो की कनिष्ठ न्यायालयाकडे चालणारा खटला वरिष्ठ न्यायालयाने चालवावा असे वाटल्यास नागरिकांना असा अर्ज करता येतो. असे 5 मूलभूत अधिकार देण्यात आले आहे. तर या चॅप्टर मधील पुढचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की 42व्या घटना दुरुस्तीनुसार नागरिकांच्या 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश घटनेत केला गेला आणि हे 10 मूलभूत कर्तव्य खालीलप्रमाणे आहेत.
तर यामधील पहिलं कर्तव्य आहे की राष्ट्रघटना, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा मान राखणे. दुसरं आहे की स्वातंत्र्य लढ्यातील प्रेरक ठरलेल्या उदात्त आदर्शांचे जतन आणि पालन करणे. तिसरं आहे भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि एकात्मता यांचे संरक्षण करणे. चौथं आहे की राष्ट्राचे संरक्षण करणे व त्यासाठी आवश्यकतेनुसार सर्व करणे. त्यानंतर पाचवं मूलभूत कर्तव्य दिलंय की भारतातील नागरिकात ऐक्य आणि बंधुत्वाची वाढ होईल अशा प्रकारे कार्य करणे. सहावं मूलभूत कर्तव्य आहे की आपल्या एकात्म संस्कृतीचा समृद्ध वारसा जतन करणे. सातवा मूलभूत कर्तव्य आहे की नैसर्गिक साधन सामुग्रीचे संरक्षण करणे. आठवा मूलभूत कर्तव्य आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे. नववा मूलभूत कर्तव्य आहे की सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणे. आणि दहावा आणि शेवटचा मूलभूत कर्तव्य आहे की व्यक्तिगत आणि सार्वजनिक क्षेत्रात उत्कृष्टता साधण्यासाठी प्रयत्न करणे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजचा आपला चॅप्टर इथे संपलेला आहे. या चॅप्टर विषयी असणारे सर्व महत्त्वाचे मुद्दे आपण डिस्कस केलेले आहेत. आता आपण बघूया की या प्रत्येक मुद्द्यावरती कशा प्रकारे MCQs हे विचारले जातात आणि त्या प्रश्नांना कसं सॉल्व्ह करायचं. तर मित्रांनो, सुरू करूया आपला MCQ सेक्शन. तर मित्रांनो, मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये या चॅप्टरवरती आधारित प्रश्न विचारलाय की मूलभूत अधिकारांशी संबंधित कलमे कोणती आहे. आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहे. कलम 36 ते 51, कलम 12 ते 35 आणि कलम 79 ते 122. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की मूलभूत अधिकारांशी संबंधित कलमे कलम 12 ते 35 आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब. पुढचा प्रश्न विचारलाय की मार्गदर्शक तत्वांशी संबंधित कलमे कोणती आहे. आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहे. कलम 36 ते 51, कलम 12 ते 35, कलम 8 ते 12 आणि कलम 79 ते 122. तर मित्रांनो, या प्रश्नाचं देखील योग्य उत्तर आहे की मार्गदर्शक तत्वांशी संबंधित कलमे कलम 36 ते 51 आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ. पुढचा प्रश्न विचारलाय की संसदेने मागासलेल्या जाती जमातीसाठी राखीव जागा ठेवल्यामुळे नागरिकांच्या कोणत्या अधिकारांचा भंग होतो. आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहे. समानता या मूलभूत अधिकारांचा भंग होतो, समानता या मूलभूत अधिकारांचा भंग होत नाही, स्वातंत्र्याच्या अधिकारांचा भंग होतो आणि यापेक्षा वेगळे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की संसदेने मागासलेल्या जाती जमातीसाठी राखीव जागा ठेवल्यामुळे नागरिकांच्या समानता व मूलभूत अधिकारांचा भंग होत नाही. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब. पुढचा प्रश्न विचारलाय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मतानुसार डॅश डॅश म्हणजे भारतीय राज्यघटनेचा आत्मा व हृदय होय. आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहे. घटनात्मक उपायांचा अधिकार, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार आणि समतेचा अधिकार. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मतानुसार घटनात्मक उपायांचा अधिकार म्हणजे भारतीय राज्यघटनेचा आत्मा आणि हृदय होय. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ. अशाच पद्धतीने या टॉपिकवरती अजून काही MCQs डिस्कस करूया. तर मित्रांनो, या चॅप्टरवरती पुढचा प्रश्न विचारलाय की एखाद्या व्यक्तीला न्यायालयात हजर करण्याविषयीचा न्यायालयीन आदेश म्हणजेच काय. या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहे. परमादेश, बंदी प्रात्यक्षिकरण, अधिकार प्रश्न आणि उत्प्रेक्षण. तर मित्रांनो, या 4ही पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की एखाद्या व्यक्तीला न्यायालयात हजर करण्याविषयीचा न्यायालयीन आदेश म्हणजेच बंदी प्रात्यक्षिकरण. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब. त्या पुढील प्रश्न विचारलाय की एखाद्याला या आदेशाद्वारे न्यायालय त्याचे कर्तव्य पालन करण्याची आज्ञा देते म्हणजेच काय करते. तर या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहे. परमादेश, बंदी प्रात्यक्षिकरण, अधिकार प्रश्न आणि उत्प्रेक्षण. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की एखाद्याला या आदेशाद्वारे न्यायालय त्याचे कर्तव्य पालन करण्याची आज्ञा देते म्हणजेच की परमादेश. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ. या पुढील प्रश्न विचारलाय की अधिकार प्रश्न म्हणजे काय. आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहे. एखाद्याला त्याचे कर्तव्य पालन करण्याची आज्ञा देणे, कनिष्ठ न्यायालयाकडील खटला वरिष्ठ न्यायालयाकडे नेणे, कोणत्या अधिकाराने एखादे काम केले किंवा एखादे पद ग्रहण केले असे विचारणे, कनिष्ठ न्यायालयाच्या अधिकारात नसलेला खटला वरिष्ठ न्यायालयाकडे हस्तांतरित करणे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की अधिकार प्रश्न म्हणजे कोणत्या अधिकाराने एखादे काम केले किंवा एखादे पद ग्रहण केले असे विचारणे. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क. पुढचा प्रश्न विचारलाय की नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची संख्या किती आहे. आणि पर्याय दिलेत 9, 6, 10 आणि 13. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची संख्या ही 10 आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क. तर मित्रांनो, अशाच पद्धतीने आजचा आपला लेक्चर इथे संपलेला आहे. या टॉपिकवरती उद्याच्या लेक्चरमध्ये आपण अजून काही MCQs डिस्कस करणार आहोत. त्यामुळे लेक्चर दररोज बघत चला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारा. धन्यवाद.